तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि पुरी भाजी खाल्ली नाही असं होत नाही. बऱ्याच गावाच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी एक नंबर पुरी भाजी मिळते. हॉटेल छोटी असतात, मात्र इतका घमघमीत सुगंध त्या हॉटेलच्या बाहेरून जाताना दरवळत असतो की ऑटोमॅटिक आपली पावलं त्या हॉटेलकडे वळतात. तर चला, आज आपण सुद्धा अतिशय टेस्टी अशी भाजी आणि कमी तेलकट पुरी घरच्या घरी बनवणार आहोत. त्यातल्या त्यात आषाढ चालू आहे, त्याच्यामुळे पुरी भाजी तर झालीच पाहिजे. त्याच्यासाठी कढईमध्ये फक्त 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकलं. जिरं थोडंसं लाल झालं की एक मोठ्या साईजचा कांदा जाडसर कापून टाकलेला आहे. कांदा खूप बारीक करण्याची गरज नाही. कांदा थोडासा लाल झाला की त्याच्यामध्येच काही गरम मसाले टाकायचे आहेत. त्याच्यासाठी 2 लवंगा, 2 मिरी, एक छोटासा दालचिनीचा तुकडा आणि 1 हिरवी मिरची टाकलेली आहे. खूप सुद्धा गरम मसाले टाकायचे नाहीत, नाहीतर गरम मसाल्याचा अतिशय उग्र वास येतो आणि भाजी तिखटसुद्धा लागते. त्याच्यामध्येच 9-10 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच सोललेलं अद्रक टाकलं आणि 3 ते 4 इंच सुक्या खोबऱ्याचा तुकडा कापून टाकलेला आहे. भरपूर असा कढीपत्ता टाकला. मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं कांदा आणि खोबरं चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा, या स्टेजला आल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. कांदा आणि खोबरं थोडंसं थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतर कांदा खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्याबरोबरच अर्धा इथे टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. त्याच्यामुळे एक टँगी फ्लेवर आपल्या इथे भाजीला येणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली आणि थोडंसं पाणी टाकून इथे वाटण बनवून घेतलेलं आहे. बघा, एकदम फाईन पेस्ट बनवलेली आहे. याच्यापेक्षा बारीक जर तुमच्या मिक्सरवरती होत असेल तर याच्यापेक्षा बारीक करून घ्यायचं आहे. आता त्याच कढईमध्ये एक पळीभर तेल टाकलेलं आहे. तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं लाल करून घेतलं आणि एक मोठ्या साईजचा टोमॅटो एकदम बारीक कापून टाकलेला आहे. टोमॅटो लाल झाला की आपण जे वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आणि हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आपण येथे 8 ते 9 लोकांना पुरेल इतकी पुरी भाजी बनवत आहोत. तर बघा, हे वाटण जर खूप वाटत असेल तर तसं नाही. 6 ते 7 मिनटं वाटणमधील पूर्ण तेल सुटेपर्यंत आणि त्यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे वाटण तळून घ्यायचं आहे. बघत असाल, वाटण आता इथे भरपूर असं सुकलेलं आहे आणि वाटणमधून भरपूर असं तेलसुद्धा रिलीज झालेलं आहे. या स्टेजला काही मसाले टाकायचे आहेत. तर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर टाकली, पाव चमचा हळद टाकलेली आहे. परफेक्ट फ्लेवरसाठी 1 चमचा किचन किंगचा मसाला टाकलेला आहे आणि छोटा पाव चमचा सांबर मसाला टाकलेला आहे. याच्यामुळे भाजीला अतिशय छान टेस्ट येते. जर इथे किचन किंगचा मसाला नसेल तर मॅगी मॅजिकचा जो 5 रुपयाचा पाऊच येतो तो टाकायचा आहे. त्याच्याने सुद्धा खूप छान टेस्ट या मसाल्याला किंवा या भाजीला येते. आता इथे कलरसाठी 1 चमचा काश्मीरी मिरची टाकलेली आहे. आवडत असेल तर टाकू शकता, नाहीतर स्किप केली तरी चालेल. सर्व मसाले मिक्स करायचे आणि 2 मिनटं झाकून ठेवायचे, म्हणजे मसाल्यांमधील सर्व फ्लेवर इथे बाहेर येईल. आणि बघा, मसाल्यांना भरपूर असं तेल सुटलेलं आहे. इथे अजिबात एक्स्ट्रा तेलचा वापर केलेला नाही. मसाले जेवढे शक्य आहे तेवढे चांगले तळून घ्यायचे आहेत. आता इथे भिजवलेली मटकी घेतलेली आहे. वजनी बघाल तर 100 ग्रॅम आणि वाटीने बघितले तर एक सपाट वाटी मटकी भिजवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडेसे काळे चणेसुद्धा भिजवून घेतलेले होते. आता मसाल्यामध्ये मटकी चांगली मिक्स करायची आणि 5 मिनटं लो फ्लेमवरती झाकून ठेवायची आहे. आता तोपर्यंत इथे आपण ज्या वाटीने मटकी घेतलेली आहे त्याच वाटीने 8 ते 9 वाटी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण काढून मटकीला मिक्स करायचं, खाली लागू द्यायचं नाही. मटकी खाली जळत असेल तर 4 ते 5 चमचे पाणी टाकायचं, म्हणजे मटकी खाली जळणार नाही. बघत असाल, मटकीला सुद्धा चांगलं तेल सुटलेलं आहे. पुरी भाजी भरपूर अशी ऑइली असते, म्हणून मी तेलाचा वापर थोडा जास्त केला. आवडत नसेल तरी ते तेल कमी वापरलं तरी चालेल. बघा, इथे मटकी आणि मसाले मस्त मिक्स झालेले आहेत. आता या स्टेजला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. सुरुवातीला थोडंसंच गरम पाणी टाकून सर्व मिक्स करायचं आणि नंतर बाकीचं पाणी टाकायचं आहे. तर टोटल इथे मी 8 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि पूर्ण इथे मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी घट्ट आवडत असेल तर 1 वाटी पाण्याचं प्रमाण कमी केलं तरी चालेल. पातळ आवडत असेल तर आणखीन 1 ते 2 वाट्या गरम पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता. तर बघा, सुरुवातीला मी 4 वाटी पाणी टाकलं, मिक्स करून घेतलं आणि 4 वाटी पाणी टाकल्यानंतर या पद्धतीचं टेक्स्चर आपल्या भाजीला आलेलं आहे. आणि काश्मीरी मिरची वापरल्यामुळे अतिशय सुंदर असा कलर भाजीला आलेला आहे. पुन्हा 4 वाटी इथे गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण हॉटेलमध्ये ज्यावेळेस पुरी भाजी खातो बघा, त्या पुरी भाजीचा रस्सा खूप असा आटवलेला असतो. मटकी वेगळी असते आणि बराच वेळेस त्याचा रस्सा किंवा कट हा वेगळा असतो.
आणि भरपूर अशी ती भाजी उकळवलेली असते. तर आपण इथे जास्त पाण्याचा वापर केलेला आहे आणि आपण सुद्धा ही भाजी भरपूर अशी उकळवणार आहोत. आता इथे चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करायचं. सुरुवातीला 5 मिनटं हाय फ्लेमवरती भाजी उकळवून घ्यायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून 20 ते 25 मिनटं या भाजीला आपल्याला उकळू द्यायचं आहे. जेवढी भाजी उकळेल तेवढा या भाजीचा घट्ट आणि टेस्टी असा रस्सा तयार होणार आहे. गॅसची फ्लेम कमी केली तोपर्यंत आता इथे पुरींसाठी पीठ मळून घेऊयात. आपल्याला इथे कमी तेलकट पुऱ्या बनवायच्या आहेत, त्याच्यामुळे 1 कप गहूचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव वाटी रवा घेतलेला आहे किंवा 2 चमचे रवा घेऊ शकता. चवीनुसार मीठ टाकलं आणि चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळल्यानंतर अर्धा चमचा तेल लावायचं आणि 10 मिनटं हे पीठ झाकून ठेवायचं आहे. बघा, कमी तेलकट पुऱ्या बनवत आहोत म्हणून आपण इथे रव्याचा वापर केलेला आहे. रव्याचा वापर केल्यामुळे पुऱ्या पटकन तेलकट होत नाहीत आणि पुरी तळल्यानंतर जास्त वेळ ठेवली तरीसुद्धा पुरी नरम पडत नाही किंवा तेलकट होत नाही. आता इथे आपली मटकीची भाजी उकळत आहे. तिला पूर्ण 20 मिनटं झालेली आहेत आणि बघत असाल भाजी भरपूर अशी आटलेली आहे आणि मटकीसुद्धा चांगली शिजलेली आहे. आता इथे मटकी शिजली का चेक करायचं. त्यातील मिठाचं प्रमाण, मसाल्यांचं प्रमाण चेक करायचं आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. बघत असाल अतिशय टेस्टी अशी आपली रस्सा भाजी, मटकीची भाजी किंवा पुरी भाजीची भाजी तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकल्यानंतर फक्त मिनिटभर लो फ्लेमवरती उकळवून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची. भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर झाकायची. लगेच झाकण ठेवायचं नाही, नाहीतर त्याच्यामध्ये घाम पडतो आणि भाजीची टेस्ट बिघडते. तर बघत असाल अतिशय टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे. फक्त मसाले चांगले तळून घ्यायचे आहेत. जेवढे मसाले जास्त तळल्या जातील आणि जेवढी भाजी जास्त उकळल्या जाईल तेवढाच या भाजीला फ्लेवर येणार आहे आणि तेवढीच या भाजीची टेस्ट वाढणार आहे. तर चला, इथे पीठ मळून सुद्धा आता 15 मिनटं झालेले आहेत. पीठ मळून खूप वेळ ठेवायचं नाही, फक्त 10 ते 15 मिनटं ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे कडक पुऱ्या करायच्या आहेत म्हणून रव्याचा वापर केलेला आहे. पुन्हा पुरी करताना पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि आपल्याला इथे पीठ न लावताच पुरी लाटायची आहे. तर इथे पुरी लाटता येत नसेल किंवा पीठ न लावता पुरी पोळपाटला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून पुरी लाटायची, म्हणजे पुरी अजिबात पोळपाटला चिटकणार नाही. आपल्या चपातीपेक्षा थोडीशी जाड इथे पुरी लाटायची आहे. मी इथे सिंगल पुऱ्या लाटलेल्या आहेत. तुम्ही एकदम मोठी पुरी लाटून ग्लास किंवा एखाद्या डब्याच्या झाकणने आपण ज्या पुऱ्या काढतो तशा काढू शकता. तर बघा, थोड्या पुऱ्या काढायच्या आणि एखाद्या सुती कपड्यावर ठेवायच्या आणि लगेच तळून घ्यायच्या. खूप एकदम पुऱ्या बनवून ठेवायच्या नाहीत, नाहीतर पुऱ्यांच्या वरती एक पापडी येते आणि मग त्या पुऱ्या व्यवस्थित होत नाहीत. आता इथे गरम तेलामध्ये पुरी टाकलेली आहे. खूप कडकडीत गरम तेलामध्ये पुरी टाकायची नाही, नाहीतर पुरी लगेच फुगून वरती येते आणि मग ती पुरीसुद्धा तेलकट होते. इथे तेल गरम आहे, मात्र खूप धुवाधार गरम नाही. तेलामध्ये पुरी टाकल्यानंतर बघा साईडने या पद्धतीने तेल टाकायचं, म्हणजे पुरी चांगली टम्म फुगते. पुरी फुगली की तिला पलटी करून घ्यायचं आणि बघा एकदम कुठलीही साईड या पुरीची भाजली नाही, कारण मी तेल खूप गरम केलेलं नाही. आता बघा पुरी चांगली गोल्डन कलरची झाली की गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून आतपर्यंत पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे, म्हणजे आतपर्यंत पुरी चांगली तळली जाते आणि ती खाताना तोंडामध्ये कच्चीसुद्धा लागत नाही. तर बघा आपल्याला आवडतो त्या पद्धतीचा कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची. मला इथे डार्क कलरच्या पुऱ्या आवडतात म्हणून मी या पद्धतीने तळून घेतलेली आहे. पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची. तेल गरम झालं की दुसरी पुरी टाकायची. पुरी फुगली की गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुरी टाकताना थोडीशी फिरवून टाकायची, म्हणजे पुरी तेलाच्या खाली जाते आणि पुरीच्या वरती तेल येऊन पुरी फुगते. जरी नाही फुगली तर या पद्धतीने पुरीवरती तेल टाकायचं, म्हणजे पुरी चांगली फुगते. आणि बघा पुरी फुगली की पलटी करायची. दोन्ही साईड थोड्याशा लाल झाल्या की गॅसची फ्लेम मीडियम टू लो करून आतपर्यंत खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथे 1 कप जर गहूचं पीठ असेल तर आपल्याला 1/4 म्हणजे पाव कप रवा घ्यायचा आहे आणि 1 किलो जर गहूचं पीठ असेल तर आपल्याला पाव किलो म्हणजे 200 ते 250 ग्राम बारीक रवा वापरायचा आहे, म्हणजे पुऱ्या खूप तेलकट होत नाहीत. फक्त खूप कमी गरम तेलामध्ये सुद्धा पुरी तळायची नाही, त्या पुऱ्या खूप तेलकट होतात. मीडियम गरम तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि बघा मस्त टम्म फुगलेल्या लालसर आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि बघत असाल कुठलीही पुरी तेलकट झालेली नाही. आता भाजीसुद्धा थोडीशी थंड झालेली आहे आणि बघा भाजीला टेक्स्चर किती छान आलेलं आहे. बराच वेळेस बटाटा खाऊन कंटाळा येतो म्हणून मी ते मटकीची भाजी वापरलेली आहे. मटकी आवडत नसेल तर सेम पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी बनवू शकता.
तर बघा अतिशय घट्ट असा आपला रस्सा तयार झालेला आहे आणि लो फ्लेमवरती उकळवल्यामुळे अतिशय सुंदर असा सुगंध या भाजीचा दरवळत आहे. आपण हॉटेलमध्ये पुरी भाजी खातो किंवा कट घेतो, त्यांच्याजवळ एक विशिष्ट प्रकारचं मोठं कपच्या साईजचं किंवा कपच्या आकाराचं भांडं असतं आणि त्याच्यानेच ते आपल्याला पुरी भाजी देत असतात. तर बघत असाल त्याच पद्धतीचं टेक्स्चर आपल्या भाजीला आलेलं आहे आणि टेस्टसुद्धा परफेक्ट झालेली आहे. कुठेही टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज नाही. बऱ्याच गावाच्या ठिकाणी हॉटेल नसतात, तर फक्त अशा भाज्या खाण्यासाठी बरेच लोक तालुक्याच्या ठिकाणी जात असतात. तर घरच्या घरी या पद्धतीने भाजी ट्राय करून बघा. त्यातल्या त्यात आषाढ महिनासुद्धा चालू आहे, त्याच्यामुळे आपण काहीतरी तळणीचे पदार्थ करत असतो. तर बघत असाल अतिशय सोप्या पद्धतीने आपण इथे पुरी भाजी बनवलेली आहे. आता तालुक्याला न जाता आपल्या घरामध्ये पुरी भाजीचा आनंद घेऊ शकता. तर चला, भरपूर अशा टिप्स मी इथे सांगितलेल्या आहेत. नक्की या पद्धतीची पुरी भाजी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.